आज आपण करतोय झणझणीत व चविष्ट फ्लॉवरची आमटी. तर ही रेसिपी मी अगदी गावरान पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुरुवातीला फ्लॉवर चिरून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. सुरुवातीला मोहरी घालायची, नंतर जिरं घालायचं. व्यवस्थित जिरं मोहरी तडतडली की कोथिंबीर घालायची. त्याचबरोबर यामध्ये लसूण पेस्ट घालायची. लसूण पेस्ट आपल्याला थोडीशी या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. नंतर थोडंसं सुकं खोबरं मिक्सरवरती बारीक करून यामध्ये घालायचं आहे. त्यामुळे या आमटीची चव खूप छान येते. आणि त्याचबरोबर काळं तिखट घालायचं आहे, म्हणजेच काळा मसाला. आणि नंतर बारीक चिरून घेतलेला फ्लॉवर घालायचा आहे. हे व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिटे फ्लॉवर परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते. त्यासाठी शक्यतो भाजीला गरम पाण्याचा वापर करायचा. छान खळखळून उकळी काढून घेतली आणि नंतर बारीक गॅस करून शिजवून घेतला. मस्त फ्लॉवरची आमटी तयार झाली.